बाजूला माथेरानची रन मशीन अजय बसमाला आपण पाहतो स्ट्राईक ऑन वरती. 3 षटकांचा सामना, अर्थातच 18 चेंडूचा खेळ. म्हणजे पहिल्या डावामध्ये किती धावा बनतील आणि इथून ज्या 2 मॅचेस होतील त्यामध्ये ज्या संघाचा हायस्ट स्कोर राहील तो क्वालिफायर मॅचसाठी खेळेल, ज्या संघाचा कमी स्कोर राहील तो भिंगार संघाच्या अगेन्स्ट खेळेल. म्हणजे सामना देखील फार महत्वाचा राहील. सामन्याला सुरुवात होईल. पहिला चेंडू यावेळेस मात्र शरीराचा वेध घेणारा चेंडू आपण पाहतोय. अजयला मात्र बेट केला, म्हणजे फार चांगला चेंडू रिलीज केला मैदानाच्या आतमध्ये. 2025-26 मध्ये सर्वाधिक ट्रॉफ्या जिंकणारा संघ माझ्या मते गावदेवी रानसई संघाचा उल्लेख जरूर होईल. कारण या संघाने यंदाचा हंगाम आपण पाहिलं गेल्या धनानून सोडलाय. कारण ज्या ज्या ठिकाणी स्पर्धा होतात त्या त्या ठिकाणी या संघाचा बोलबाला राहिलाय. आणि आज समोर माथेरान संघ अजय बसमा. यावेळेस मात्र पाहावं लागेल अपील, पेंचांचा फिंगर अप, लेग बिफोरच्या स्वरूपात बिग विकेट. मोठा धक्का लागेल. सचिन 11 माथेरान टीमला 0 धावसून करते. अजय बॅक टू द पॅव्हिलियन. सचिन 11 माथेरान टीम सध्या कितपत धोक्याची घंटा राहील हे देखील पाहावं लागेल. समोर गावदेवी रानसय्या या टीमचा देखील बोलबाला फार चांगला राहिलाय. राम सड्या वेगवान तेज तर पंचांकडे अशा बोध नजरेने पाहिल्याने पंचाने अपील उचलून धरल्या. पंचाने सांगितलं इट इज अ वाईट चेंडू. पहिली अतिरिक्त धाव यावेळेस मात्र सचिन 11 माथेरान टीमच्या खात्यामध्ये जोडली जाईल आणि अतिरिक्त स्वरूपात डाबाची सुरुवात झाली आपण पाहतोय. उत्तरार्धामध्ये रानसईचा बाहुबली करण लेंडेला देखील आपण इन ऍक्शन मध्ये जरूर पाहू शकाल. मात्र इथून पाहिलं गेला अजयचा खेळ स्वस्तात आपल्याला पाहायला मिळाला. ऑन साइडला फटका, सुंदर एक ट्रॅकिंग शॉट. यावेळेस मात्र एक्स्ट्रा कव्हरला रामच्या बॅट मधून हा पहिला. अजय बसमा स्वस्तात बाद झाला आणि डाव सावरायचंय. तर एका एंडला रोहित वीरला आपण पाहतोय. पुढचा चेंडू अक्रॉस द लाईन. अपील केली जाते. मात्र अपील मध्ये उत्साह जास्त. डायरेक्ट हिटचा प्रयत्न निशाणा चुकला आणि इथून मात्र पाहावं लागेल रनआउटची संधी निर्माण झाली होती. मात्र पंचानं रेफर केलंय. तिसऱ्या पंचांकडे आपण पाहतोय. श्री इव्हेंट लाईव्ह या वाहिनीच्या माध्यमातून मात्र चाचपणी केली जाईल. रनआउटच्या साठी मात्र रेफर केला गेला आणि तिथून मात्र तिसऱ्या पंचांचा निर्णय आलाय. फलंदाज सेफ असेल आणि मिळतील टोटल आपण पाहतोय खऱ्या अर्थानं 2 धावा. आणि या 2 धाब्याने संघ पुढे सरकला. आपण जर का पाहिलं गेलं तर संघ जाऊन पुढे सरकला यावेळेस 9व्या अंकावरती. चला स्पीडअप घ्यायचं, कॉपरेट करा. बघा आपण जर का पाहायला गेला भरपूर वेळ खर्च झाला आपण पाहतोय. पहिल्या षटकातील अद्यापही उर्वरित काही चेंडूचा खेळ बाकी असताना 9 धावा धावपटल्यावरती लागल्या गेल्यात. 4 चेंडू फेकी केलेत रोहित वीरच्या माध्यमातून. त्यामध्ये अजय बसमाची विकेट भरपूर महत्वपूर्ण होती. मात्र रामनं मॅच मध्ये रंग भरलेत. एक षटकार ठोकला आपण पाहतोय. यावेळेस मात्र पाहावं लागेल. सुंदर चेंडू रिलीज केला मैदानाच्या आतमध्ये. झेलची संधी होती असं वाटलं कारण गोलंदाजाचे रिॲक्शन सांगून गेल्या. जर का हा झेल टिपला असता तर मोठा मासा गळायला लागला असता. मात्र तसं घडलं नाही. या संधी प्राप्त झाली मैदानाच्या आतमध्ये. इथून मात्र आपण पाहतोय डॉट चेंडू सांगता वारंवार प्रत्येक चेंडू गणिक समीकरण बदलत असताना अप्रतिम सामना मैदानाच्या आतमध्ये. कारण दोन्ही टीमसाठी महत्वपूर्ण सामना आहे. एका बाजूला सचिन 11 माथेरान तर एका बाजूला गावदेवी रानसय्या. यावेळेस मात्र फटका बसलाय. मात्र नो मॅन्स लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल येईल. चेंडू पर्यंत स्वतः गोलंदाज
पोहोचेल तोपर्यंत मिळेल फक्त एक सिंगल धाव. पंच सांगत असताना षटक क्रमांक पहिलं संपलंय आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस संघ जाऊन पोहोचला डबल डिजिट मध्ये एक गडी बाद 10 अंकावरती. चला स्पीडअप घ्यायचं रानसई संघ. इथून टाइम अलर्ट राहील दोन्ही पंच. ऑफिसरला देखील विनंती असेल की आपण देखील थोडं कॉपरेट करा जेणेकरून जास्त वेळ खर्च होणार नाही. या आपण जर का पाहायला गेला संघ जाऊन पोहोचला यावेळेस आपण पाहतोय 10 अंकावरती. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय आणि इथून येणारं समीकरण आपल्याला भरपूर काही सांगून जाईल. अद्याप आपण जर का पाहायला गेला 12 चेंडूचा खेळ बाकी असेल मैदानाच्या आतमध्ये. सामना देखील तेवढाच महत्वपूर्ण आपण पाहतोय. इथून पाहावं लागेल किती धावा बनवल्या जातील कारण दुसऱ्या फेरीतील सामने देखील भरपूर महत्वाचे राहतील. कारण जो संघ हायस्ट स्कोरनं विजय संपादित करेल तो संघ थेट क्वालिफायरचा अंतिम सामना खेळेल आणि इथून पाहावं लागेल तो कोणता संघ असेल. कारण अद्यापही गावदेवी भिंगार संघ पुढे वाटचाल केली आहे आणि त्या संघाच्या अगेन्स्ट देखील कोणता संघ 2 हात करेल हे देखील पाहणं फार महत्वाचं राहील. मात्र गोलंदाजी ट्रॅकवरती दुसरं षटक या बेस मात्र आकाश पारधीला आपण पाहतोय. संघाचा एक बेस्ट ऑलराऊंडर रानसाई टीमचा तारणार खेळाडू आहे. तर एका बाजूला आपण पाहतोय राम ऑन स्ट्राईकवरती. रामनं देखील फार चांगला षटकार सजवला होता पहिल्या षटकामध्ये. मात्र इथून कशा रीतीने फेस करेल आकाशला. यावेळेस मात्र फटका सुंदर ऑन साईडला क्षेत्ररक्षण करणला आपण पाहतोय. अतिशय सुंदर क्षेत्ररक्षण आणि फेकी देखील आज चुकाल्या आणि तोपर्यंत मिळेल फक्त आणि फक्त एक सिंगल धाव आणि सिंगलच्या सायनस संघ पुढे सरकला. यावेळेस आपण पाहतोय 11 अंकावरती. अतिशय सुंदर सामना मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. अप्रतिम आपण पाहतोय ज्या ठिकाणी आपण जर का पाहायला गेला जबरदस्त सामना रंगला जातोय. प्रत्येक चेंडू गणित नाट्यमय समीकरण घडले जातंय. यावेळेस पाहावं लागेल पुन्हा एकदा फुलर लेनचा चेंडू होता प्रॉपर टायमिंग जुळलं नाही. ऑलंद कार्पेटने फटका सजवलाय. एक सिंगल कंप्लीट दुसरीचा प्रयत्न रिस्की जाव यासाठी सचिन इलन मात्र संघ जाणला जातो. धावा चोरण्यासाठी मायऱ्या त्यांना माहिती आहे मोठे फटके येत नाही. सर्कलच्या आतमध्ये 3 धावा पळून काढल्यात म्हणजे अतिशय सुंदर रनिंग बिटवीन द विकेट आणि या 3 धाबेनं संघ पुढे सरकला आपण पाहतोय. तब्बल संघ जाऊन पोहोचला यावेळेस 14 आकड्यावरती. जबरदस्त सामना मैदानाच्या आतमध्ये रंगला जातोय कारण ज्या ठिकाणी एक सिंगल धाव होती खराब क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी चातुर्य दाखवल्या. प्रॉपर कॉलिंग होतं ओमकार आणि रामच्या माध्यमातून आणि त्यांच्या माध्यमातून फार चांगली नाळ जुळली आणि तब्बल 3 धाबा कंप्लीट केल्यात. अतिशय सुरेख सामना मैदानाच्या आतमध्ये आणि 3 धाबेनं संघ पुढे सरकला तब्बल 14 आकड्यावरती. पाहावं लागेल काय घडणार काय बिघडणार मैदानाच्या आतमध्ये नाट्यमय क्रिकेट. यावेळेस मात्र शरीराचा वेध घेणारा आपण पाहतोय. लेग बिफोरच्या अपील जरूर पाहायला मिळाल्या मात्र पंचाने ते अपील फेटाळून लावल्यानं तोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये अतिशय सुंदर रनिंग बिटवीन द विकेट बाईकच्या स्वरूपात या टोटल 2 धाबा आपल्याला पाहायला मिळाल्या आपण पाहतोय. पुढे सरकला आपण पाहतोय तब्बल 16 आकड्यावरती. अद्यापर्यंत आपण पाहिलं गेलं या षटकातील 3 चेंडूचा खेळ बाकी असताना शांत संयम दाखवला जाते. मैदानाच्या आतमध्ये डबल सिंगल वरती सातत्याने प्राधान्य दिले जात आहे. पहिल्या षटकामध्ये रोहित बिरला 1 षटकार जरूर बसला मात्र या षटकामध्ये अद्यापर्यंत 3 चेंडू सुरेख फेकलेत आणि 16 धावा धावपटल्यावरती आपण पाहतोय. यावेळेस मात्र फुलर लेनचा चेंडू आडव्या बॅटने खेळायला गेलाय. आपण पाहतोय पॉईंट रिझनचं क्षेत्ररक्षण चेंडूपर्यंत पोहोचेल तोपर्यंत सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट. यासाठी माथेरान संघाला जाणले जातं कारण धावा चोरण्यासाठी ही ओळख आहे माथेरान टीमच्या. कारण ज्या ठिकाणी मोठी फटकी येत नाही सर्कलच्या आतमध्ये डबलला सिंगलमध्ये अतिशय सुरेख रीतीने कन्वर्ट केलं जातं. अतिशय चांगली धावसंख्या बनवण्याचा प्रयत्न कारण त्यांना माहिती आहे इथून मात्र मोठी फटकी येत नाही आणि सातत्याने धावा चोरण्यासाठी प्रयत्न केला जातोय आणि त्या प्रयत्नांना यश देखील प्राप्त झाले आणि संघ जाऊन पोहोचला. यावेळेस आपण पाहतो 18 अंकावरती राम आणि ओमकारच्या माध्यमातून फार चांगली साजेदारी रचली जाते कारण अद्यापर्यंत एक षटकार जर का वगळला तर डबल सिंगल तिहेरी या धावसंख्येला प्राधान्य दिलंय आणि धावसंख्या पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न आपण पाहतो तब्बल 18 अंकावरती. या षटकातील उर्वरित अद्यापही 2 चेंडूचा खेळ मैदानाच्या आतमध्ये बाकी असेल. यावेळेस पाहावं लागेल प्रचंड वेगवान विकेट किपरला चकवा दिलाय. लॉंग स्टॉपला रेस लागली जाते आणि शेवटच्या मुमेंटला चेंडू लॉंग स्टॉपला सीमा पार शानदार चौकार.
फार सुंदर होती, मात्र क्षेत्ररक्षणाची साथ लाभत नाही या. कारण टेनिस क्रिकेट यासाठी ओळखला जातो सांघिक खेळ. जर का 11 खेळाडूंनी 100% एफर्ट लावल्या तर नक्कीच तो संघ विजयाच्या दिशेने वाटचाल करतो. मात्र या ठिकाणी थोडस एफर्ट कमी पडले यावेळेस. मात्र बॅटची लिडिंग एज यावेळेस चुकी करणार नाहीये देवा बांगरिया. आणि इथून मात्र विकेटचं पतन. धक्का क्रमांक दुसरा लागेल सचिन 11 मात्र टीमला रामच्या स्वरूपात. यावेळेस आपण पाहतो 23 अंकावरती या. पोहोचला तब्बल 23 अंकावरती या. आणि इथून आपण जर का पाहायला गेला अद्याप या षटकातील उर्वरित एका चेंडूचा खेळ बाकी असेल. समोर नवीन फलंदाज दाखल झाला योगेश पारदे. यावेळी स्ट्राईक ऑन वरती या. तब्बल 4थ्या क्रमांकावरती आपण पाहतोय स्ट्रायकर्स साठी मात्र सज्ज होईल. नो स्ट्राईक वरती ऍज ओपनर ओमकार पारदे अद्याप स्ट्राईक साठी झगडत असताना. यावेळेस मात्र फटका सुंदर आहे. मिनी हेलिकॉप्टर लँड होईल. यावेळेस मात्र क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये आणि टिपला जाईल जेल. यावेळेस मात्र फलंदाज योगेश पारदेचा खेळीचा मात्र प्रतिम सामना आपण पाहतोय. प्रत्येक चेंडूकडे समीकरण बदलत असताना फलंदाज योगेश आल्या पावली माघारी धाडण्याचा प्रयत्न राहिला गेला. 2 षटकांचा खेळ संपलाय आणि संघ जाऊन पोहोचला 23 अंकावरती. पहिल्या षटकामध्ये रोहित वीरने धावा खर्च केल्या 10, त्यामध्ये अजय बसमाची महत्वपूर्ण विकेट. दुसऱ्या षटकामध्ये आकाशनं षटक हाताळलं, त्यामध्ये 13 धावा, त्यामध्ये 2 सफलता. रामवीर आणि योगेश पारदेची एक महत्वपूर्ण विकेट आपण पाहिले गेल्या. आणि इथून मात्र अंतिम षटक गोलंदाजी ट्रॅकवरती आपण पाहतो. यावेळेस अविनाशला आपण पाहतोय आणि समोर ओमकार पारदे ॲज ओपनिंग साठी आलेला हा फलंदाज. इथून मात्र कशा रीतीने खेळ करेल हे देखील पाहावं लागेल. कारण अंतिम षटकाला सुरुवात झाल्या. अतिशय भन्नाट वेग आपण पाहिला. चेंडू ज्या रीतीने रिलीज झाला मैदानाच्या आतमध्ये चेंडूला उंची प्राप्त झाली नाही आणि तिथून मात्र डॉट चेंडू सांगता मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. अंतिम षटक आणि अंतिम षटकामध्ये जेवढे डॉट चेंडू येतील तेवढा दबाव निर्माण होईल सचिन 11 माथेरान टीमवरती. आणि तो दबाव जरी हटवायचा असेल तर इथून मात्र चांगली बॅटिंग आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये ओमकारला करावी लागेल. एक चांगलं टार्गेट सेट करायचं असेल त्या अनुषंगाने मात्र पुन्हा एकदा सलगचा हा दुसरा डॉट चेंडू. कारण गतीमध्ये परिवर्तन केलं गेलं. भन्नाट वेग आपण पाहिला. बॅट आणि चेंडूचा संपर्क जुळला नाही आणि तिथून आज सलगचा दुसरा डॉट चेंडू. सुरुवातीला आपण जर का पाहिलं 2 षटकामध्ये 23 बनल्यात आणि 23 अद्याप धावसंख्या स्थिर आहे. अतिशय सुंदर 2 चेंडू फेकलेत अविनाशच्या माध्यमातून. गोलंदाजाचा आपण जर का विचार केला गेला 2 चेंडू कमालीची गोलंदाजी राहिली गेल्या. पुन्हा एकदा मात्र शॉर्ट टापलेन आणि इथून मात्र सलगचा तिसरा डॉट चेंडू. मात्र कमालीची गोलंदाजी केली जाते. जबरदस्त चेंडू रिलीज केलेत मैदानाच्या आतमध्ये. खऱ्या अर्थानं आपण जर का पाहिलं गेला मनोज दादा चौधरी यांचं देखील या ठिकाणी आगमन झालंय. त्यांना देखील खऱ्या अर्थानं विनंती करेन की या मंचावरती आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत असेल. बिझी शेड्यूल आपण पाहायला गेला आणि थोडासा वेळ जसा प्राप्त झाला तसं आपण पाहतो या स्पर्धेला भेट दिली गेल्या. त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत असेल. यावेळेस मात्र फटका बसलाय. चेंडूला उंची जास्त लांबी कमी आहे. चेंडूखाली क्षेत्ररक्षण तैनात आहे. मात्र पंचांचा सिग्नल आला. इट इज नो चेंडू. नशिबाची साथ लाभली जाते आपण पाहतोय आणि या चेंडूवरती धावा मिळतील 2+1 ओव्हर स्टेपिंगचा नो. आणि इथून मात्र या 3 धावा जोडल्या जातील आणि या 3 धावेने संघ पुढे सरकलाय. यावेळेस मात्र तब्बल 26 आकड्यावरती. जरी 30 धावा जरी बनल्या तरी देखील एक चांगलं टोटल सेट होईल यात मात्र शंका नाही. कारण उत्तरार्धामध्ये देखील सचिन 11 माथेरान टीमची गोलंदाजी आपल्याला फार चांगली पाहायला मिळेल. मात्र उत्तरार्धामध्ये इन ऍक्शन मध्ये रणसईचा बाहुबल्या करण लेंड्या इन ऍक्शन मध्ये आपल्याला जरूर पाहायला मिळेल. मात्र किती धाब्यांचं टार्गेट सेट होईल हे देखील पाहणं फार महत्वाचं राहील. 3 चेंडू सुरेख फेकलेत. 4थ्या चेंडूवरती विकेटची नामी संधी होती. मात्र 9 चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. तर इथून पाहावं लागेल फ्रीडचा फायदा उचलायचा होता. मात्र तो देखील थोडासा अपयशी ठरलाय.
एक सिंगल कंप्लीट, 2 धावा देखील सहज रीतीने पूर्ण झाल्या. तिसरीचा प्रयत्न रिस्की धाव, फेकी खराब आणि 3 धावा देखील कंप्लीट. चौथीचा प्रयत्न केला जातो. इथून पाहावं लागेल काय घडलं जाते मैदानाच्या आतमध्ये आणि इथून पंच सांगतील फलंदाज सेफ आहे आणि टोटल धावा मिळतील 4. जबरदस्त सामना मैदानाच्या आतमध्ये आणि या 4 धाब्याने संघ पुढे वाटचाल करतोय. तब्बल 30 या अंकावरती अप्रतिम सामना मैदानाच्या आतमध्ये घडला जातोय. कारण माथेरान टीमला मोठे फटके कमी लगावलेत, मात्र तिहेरी दुहेरी अशा रीतीने धावसंख्येवरती प्राधान्य दिले आणि त्याच्या जोरावरती मात्र एक चांगले टार्गेट सेट झाले. तब्बल 30 धाबा या षटकातील. अद्याप उर्वरित 2 चेंडूचा खेळ बाकी असेल म्हणजे अंतिम 2 चेंडू पहिल्या पूर्वार्धातील या ठिकाणी मात्र सफर होतील आणि 2 चेंडू कशा रीतीने फेस करेल समोर ओमकार ऑन स्ट्राईक वरती आपण पाहतोय. यावेळेस मात्र आपण पाहिले गेलं पॉइंट रिजन मध्ये जबरदस्त क्षेत्ररक्षण, एक सिंगल कंप्लीट आणि इथून मात्र सिंगलच्या साईने संघ पुढे सरकला आहे. यावेळेस आपण पाहतो 31 च्या आकड्यावरती अंतिम टार्गेट सेट बॉल सामना करेल समोर नितीन. एकतीस धाबा धावपटल्यावरती लागल्या अंतिम टार्गेट सेट बॉल मैदानाच्या आतमध्ये फेकला झाला. अविनाशनं फार चांगली गोलंदाजी केली आहे. कारण अद्यापर्यंत आपण जर का पाहिलं गेलं 3 डॉट चेंडू त्याने देखील फेकलेत. समोर नितीनसाठी अंतिम चेंडू, भन्नाट वेगाने मात्र विकेट किपर वारंवार चुकी करतोय आणि एक्स्ट्रा स्वरूपात धावा मात्र या ठिकाणी मात्र चोरल्या जातात. पंच सांगतील पहिल्या पूर्वार्धाचा खेळ संपलाय आणि संघ जाऊन पोहोचला. यावेळेस आपण पाहतो 32 च्या आकड्यावरती येणारे 18 चेंडू आणि कंपल्सरी 33 धावसंख्येची गरज असेल. पुढील सामना आपल्याला पाहायला मिळेल वन स्टार बागाजवाडी आणि त्यांच्या अगेन्स्ट बीसीसी चिंचवली. ऑफिशियल आणि अंतिम कॉल असेल, टॉस साठी संपर्क साधायचा. मेच खऱ्या अर्थानं जीपे नाही, आम्हाला कॅश लागेल. टॉस केले जाते. आपण पाहतो टॉस बॉक्स मध्ये ज्या ठिकाणी वन स्टार बागाजवाडी आणि बीसीसी चिंचवली टॉस जिंकला. आपण पाहतो खऱ्या अर्थानं चिंचवली टीमने प्रथम फील्ड क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय स्वीकारला. जसा सामना संपेल टीमने सज्ज राहायचं जेणेकरून जास्त वेळ खर्च होणार नाही. जाऊया कॉम्बॉक्स मध्ये ज्या ठिकाणी जोडले जातील अमोलवीर. धन्यवाद.
थँक्यू सो मच. उत्तराला सुरुवात. अंपायर ग्रीन सिग्नल. गेम इज ऑन. लेट्स प्ले. काउंटडाऊन स्टार्ट. 3, 2, 1. लेट्स प्ले. पहिला चेंडू रामवीर समोर करण लेंडे. करणसाठी यावेळेचा चेंडू फिरकीचा जादूगर मैदानाच्या आतमध्ये. रामला आपण पाहतोय. रामचा विचार केला. व्हेरिएशन भरपूर चांगला. फलंदाजी करत असताना उजव्या हातानं बॅटिंग करत असताना गोलंदाजी करत असताना डावकुऱ्या हातानं चेंडू फेकत असतो. हे व्हेरिएशन त्याचं अद्यापर्यंत राहिला. अजून एकदा डॉट बॉल. वाट बॉलिंग मैदानाच्या आतमध्ये. क्या बाद आहे. जबरदस्त गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये. करण लेंडेचा विचार केला तर अगदी आक्रमक शैलीचा फलंदाज जाणिक विक्रम त्याच्या नावावरती आपण पाहिलेत. आणि त्याच्या अंगमामध्ये स्वप्नीलने मगाशी उल्लेख केला की सर्वाधिक ट्रॉफ्या ज्या संघाच्या नावावरती असतील तर गावदेवी रानसई संघाच्या. आणि त्या रानसई संघाच्या करण लेंडेच्या विरोधामध्ये रामवीरचे षटक दुसऱ्या अठमला पकडलाय. छल मोठा धक्का कार्तिक एलिव्हन गावदेवी रानसई टीमला. करण लेंडे शून्यावरती बाद होतोय. पहिला धक्का रानसई टीमला. तर आदरणीय वाळकू भगत, आमचा आवाज जर का तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर आपण टेस्टशी संपर्क साधायचा आहे. मनोज दादा आपल्याला मात्र आमंत्रित करतात. वाळकू भगत दोधाणीचे आपण जर का कुठे असेल तर आपण टेस्टशी संपर्क साधायचा आहे. थँक्यू सो मच स्वप्नील. त्याचनंतर मैदानावरती दुसऱ्या क्रमांकावरती मैदानाच्या आतमध्ये ॲक्शन मध्ये देवा बांगारीला पण पाहतोय. संघाचा कॅप्टन आता मैदानावरती दाखल झाला. 33चं समीकरण आहे. माथेरानच्या विरोधामध्ये त्या बनवायच्या आहेत. इथून चेस केल्या जातील का बनल्या जातील हे पाहावं लागेल. रामवीर तयार पुन्हा एकदा फटका फसला जातो. कबर मध्ये थोडंसं फंबलिंग पाहायला मिळतं. नितीन वीरला तिथं पाहिलं होतं. झेल ड्रॉप केला जातोय. देवा बांगारीला जीवनदान मिळालं जातं. एका दावेनं संघाचा स्त्रीगणेश केला जातोय. कार्तिक एलिव्हन गावदेवी रानसई संघ 1 या आकड्यावरती पोहोचला जातोय. यानंतर एक बिग पाटल मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. पनवेल परिसरातील एक मोठा संघ तर अगदी आपण पाहतोय. बदलापूर परिसरामधील एक दादा संघ अर्थात चिंचवली या दोन संघांमध्ये मोठी लढाई पाहायला मिळेल. फटका फसला. चेंडू हवेमध्ये. उंची जास्त लांबी कमी. शतरक्षक डाऊन द कॅच. स्वतःच्या फॉर्जर मध्ये पकडलाय. जल संपवलाय फलंदाज आकाश पारदेसा खेळ. दुसरा धक्का कार्तिक एलिव्हन गावदेवी रानसई टीमला. मध्ये दाखल झालं जिथे रोहित वीरला पण पाहतो. डावकुऱ्या त्याचा विस्फोटक फलंदाज. देवासाठी देखील एक सुवर्ण संधी. BC ठाकरे यांचे नातू अंश सुनील ठाकरे यांच्या माध्यमातून 3 षटकार लगावल्या तर मग 500 रुपयाचं कॅश प्राइज देवासाठी असणाऱ्या. समोर खेळला जातो. ऑनसाइडला भिरकावला जातो. कार्पेटच्या साहाय्यानं बॉल चालला. बाउंड्री लाईनच्या पलीकडे रोहित वीरनं ठोकलाय. हा पहिला संघर्षाचा शंकनाद करणारा चौकार. खर्च असतो आणि तरी देखील आपण पाहायला गेलो तर आयोजकांच्या माध्यमातून आपल्या खेळाडूंसाठी एक चांगला प्लॅटफॉर्म निर्माण केला गेलाय. या कारणास्तव आम्ही विनंती करून प्रत्येक संघाच्या संगणकाला की आपण टीम मीटिंग जास्त काल घ्यायची नाही. पहिल्या षटकाचा वादळी खेळ संपलाय. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 10 पलकेवरती 5 आकड्यावरती ज्यामध्ये 2 विकेट प्राप्त केलेत माथेरान संघानं. ते गोलंदाजी मार्कवरती नौका गोलंदाज वापरण्यात येतोय. माथेरान एक्सप्रेस म्हणून या नावाने सातत्यानं ओळखतोय. संदीप वीरला पण पाहतोय. कमी वयाचा गोलंदाज ज्यानं टेनिस बॉल क्रिकेट विश्व जगतामध्ये मोठं नाव आपलं कोरलं गेलं. तो संदीप वीर आलाय गोलंदाजी मार्कवरती. वेगाचा बेतात बादशाह समोर देवा बांगारीला पण पाहतोय. एका क्रमक शैलीचा फलंदाज. या फलंदाजाला जरूर पाहतोय. मात्र इथून जर विचार केला तर 28 धावेची अजूनही गरज आहे. मात्र 28 धावा बनल्या जातील
का डिफेंड केला जातील याकडे प्रेक्षकांच्या नजरा समोर खेळण्याचा प्रयत्न अगदी आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये जे पॉलला आपण पाहतो त्या पॉलला चेंडू अगदी लागला जातो आणि त्याच नंतर चांगलं बॅकअप राहिलं जातं मिडॉनच्या क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून एका सिंगलच्या दोन धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या पुढे सरसावली जाते धावफलकेवरती जाऊन पोहोचली जाते 7 या आकड्यावरती 7 धावा बनल्या गेल्यात अद्यापर्यंत आपण पाहतोय रोहित वीरचा एक चौकार आणि त्याचनंतर देवा बांगारी मात्र इथून सन्मान देत असताना बॅटची कडा विकेटचं पतन धक्का क्रमांक 3 कार्तिक केलिवण गावदेवी रानसे टीमला संघाचा कॅप्टन यावेळी बाद होतोय देवा बांगारी बॅक टू द डगआउट चला रानसाई संघाच्या कॅप्टनना विनंती असेल की आपले खेळाडू लगेच डगआउट मध्ये आपण सेट करून ठेवायचं लगेच मैदानाच्या आतमध्ये दाखल करायचे बरेचसे सामने आपल्याला पेंडिंग आहेत अगदी स्पर्धेतील मेगा फिनाले देखील आपल्याला खेळवायचे आजच्या रात्रीमध्ये नाईट रजनी स्पर्धा पण पाहतोय आणि रात्रीमध्ये स्पर्धा संपन्न होणं हेही महत्वाचं आणि या परिसरामधील ही दुसरी नाईट रजनी आपण पाहतोय पहिली आपण पाहिली होती धामणीच्या मैदानावरती आमचे जेवणदादा भस्मा नितेश दादा भस्मा त्यांच्या संकल्पनेतून ती स्पर्धा आपण पाहिली होती आणि याचनंतर आपण पाहतोय फ्रेंडशिप अनलिमिटेड ग्रुपच्या वतीनं ही फ्रेंडशिप अनलिमिटेड ग्रुपच्या वतीने ही स्पर्धा आपण पाहतोय दुसरी नाईट रजनी या परिसरामधील चांगला चेंडू पाहायला मिळतोय गुडलिन स्पॉटवरती चेंडू आदळला जातोय थोडीशी उसळी राहिली जाते फलंदाज काळू वीरला बीट करत चेंडू एस्टनच्या मागे विकेट किपरच्या हातामध्ये विसावला जातो डॉट बॉलची संख्या पाहायला मिळते जसे जसे डॉट चेंडू फेकले जातील मात्र तसा तसा प्रेशर आपल्याला गावदेवी रानसे संघावरती पाहायला मिळेल आणि एकतर्फी सामना आता माथेरान संघाच्या बाजूने झुकत चालला जातो संदीप तयाऱ्या बॅटची कडा अजून एकदा विकेटची नामी संधी लगातारचा दुसरा झटका कार्तिक एलियन गावदेवी रानसे टीमला काळू मात्र बाद होता बॅक टू द डगआउट थँक्यू सो मच डेजा नौका फलंदाज मैदानाच्या आतमध्ये राकेश बांगारी आता मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय संघ आता पूर्णपणे अडचणीमध्ये सापडत चाललाय गावदेवी कार्तिक इलेव्हन गावदेवी रानसे संघ 8 चेंडू 26 समीकरण मैदानाच्या आतमध्ये 7 धावा दापलकेवरती ज्यामध्ये 4 फलंदाज बाद केलेत सचिन निलोण माथेरान संघानं रानसे संघाचे हाफ ट्रॅकर होता बॅटची कडा थर्डमॅनला 1 बाउन्स सोबत द टॉप बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे राकेशनं आपल्या डावाची सुरुवात केल्या चौकारानं धावा मिळतील 4 चौकाराच्या मदतीने संघाची वाढती धावसंख्या धावफलकेवरती दुहेरी अंकामध्ये आपल्याला पाहायला मिळते 11 या आकड्यावरती पोहोचले जात्या तर संदीप विरुद्धवरती आक्रमण करायला सुरुवात केली राकेशनं फटका चांगला पाहायला मिळतो फटका पसला जातो मिड विकेट मध्ये शतरक्षक हो जबरदस्त कॅच पकडला विकेटचं पतन धक्का क्रमांक 5 आता याकडे प्रेक्षकांच्या नजरा नेक्स्ट मॅच मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतील एका साईडला आपल्याला पाहायला मिळेल बीसीची चिंचवली अर्थातच अनंता गावंडा आणि त्याच्या विरोधामध्ये फाईट करेल अविवागची सेना अर्थातच 1 स्टार वाघाची वाडी या दोन संघांमध्ये पाटील आपल्याला पाहायला मिळेल जाऊया मॅच कडे जिथे सामना आपण पाहतो एका साईडला सचिन इलेव्हन माथेरान आणि त्यांच्या विरोधामध्ये फाईट करतोय कार्तिक इलेव्हन गावदेवी रानसे 6 मध्ये आता बनवायच्या 22 धावा 6 चेंडू 22 धावा क्रिकेटमध्ये बनल्या जात आहेत अनेक स्पर्धेमध्ये आपण पाहिलंय मात्र इथून आक्रमण करावा लागेल समोर तितकाच ताकदवार फलंदाज देखील आपण पाहतो रोहित वीर डावकुरे आताचा विस्फोटक फलंदाज आणि समोर तितकाच ताकदीचा गोलंदाज अजय बसमाला पण पाहतोय तिसऱ्या षटकाला सुरुवात होतोय तिसऱ्या षटकामधील पहिला चेंडू खेळण्याकरिता समोर आपण पाहतो डावकुरे आताचा फलंदाज रोहित वीरला त्याच्या बॅटमधनं एक चौकार देखील आपण पाहिलाय 4थ्या क्रमांकावरती मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला होता
छान एक चेंडू पेस केला होता. 4 धाब्यांचे योगदान आपल्या टीमसाठी दिलं होता. 6 मध्ये 22 समीकरण आहे. इथून प्रयत्न करावे लागतील गावदेवी रानसई संघाला आणि ते प्रयत्न आता केले जातील का? पहिला चेंडू वेगवान पाहायला मिळतोय, बट अंपायर सिग्नल इट्स वाईट बॉल. खराब चेंडू फेकला जातोय. समीकरण राहिलं जात आहे 6 चेंडू 21 धाब्यांचं. 6 चेंडू 21 धावा. प्रयत्न करावे लागतील अजय बसमाला. इथून या धाबा चेस करायच्या असतील तर चांगले चेंडू फेकावे लागतील. खोलवर टप्प्याची गोलंदाजी करावी लागेल आणि इथून गावदेवी रानसे संघाला सामना जिंकायचा असेल तर इथून आक्रमणाशिवाय पर्याय नाही. आक्रमण केलाय, ऑनसाइडला भिरकावलाय. वन बाउन्स ओव्हर द टॉप. अजय बसमाच्या विरोधामध्ये रोहित वीरनं ठोकलाय. हा संघर्षाचा चौकार. धाबा मिळतील 4. जब 5 चेंडू 17 समीकरण. कहते ना दोस्तों, जिंदगी का रास्ता इतना आसान नहीं होता, बिना संघर्ष किए कोई मार नहीं होता, और जब तक ना पड़े पत्थर पे हथौड़े के घाव तब तक पत्थर भी भगवान नहीं बन जाता. लहरों से डरकर नौका पार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. इथून प्रयत्न करावे लागतील गावदेवी रानसई संघाला या धाबा बनवण्यासाठी. येणारे बॉल असतील 5 आणि धाब्यांची गरज असेल 17. समोर अजय भस्माला पण पाहतोय आणि समोर एकाच साईडला पण पाहतोय रोहित वीर. त्याला शांत केला जाईल का? समोर खेळायचा होता, मात्र मैदानाच्या आउटफील्डचा विचार केला. थोडीशी फास्ट पाहायला मिळतोय. डॉट बॉलची सांगता पाहायला मिळते. निर्धाव चेंडू फेकला जातोय आणि इथून जसे जसे निर्धाव चेंडू फेकले जातील तसा तसा मित्र म्हणेन गावदेवी क्रिकेट संघ रानसई अडचणीमध्ये सापडला जाईल. अजय बसमानं 2 चेंडू फेकलेत, 4 धाबा खर्च केलेत. समीकरण जर का आपण पाहायला गेलं 4 चेंडू आणि 17चं समीकरण मैदानाच्या आतमध्ये. या चेंडूमध्ये एखाद मोठा फटका येणं इथून महत्वाचं असेल रानसई संघासाठी आणि तो प्रयत्न केलाय रोहित वीरनं. थर्डमॅनला चेंडू ट्रॅव्हल होतोय. मुख्य व्यासपीठाला सलामी देणारा रोहितच्या बॅटमधून दुसरा चौकार. क्या बात आहे. 3 चेंडू 13 धाब्यांची गरज मैदानाच्या आतमध्ये. समीकरण आपण पाहिलं होता 6 मध्ये 22 बनवायच्या होत्या कार्तिक 11 गावदेवी रानसईला आणि इथून अजय भस्मावरती आक्रमण. रोहित वीरची दादागिरी मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. खोला टाकला होता आणि इथून जर का आपण पाहायला गेलो तर स्थानचा वेध फर्निचर डिस्ट्रॉय. विकेट संपन्न केली जाते. अजय बसमाच्या नाभावरती लागली जाते विकेट. रोहित वीर बॅक टू द डगआउट. मैदानाच्या आतमध्ये नवीन फलंदाज सागर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. 2 चेंडू 13 धाबा. इथून एखादा खराब चेंडू आला तर मग त्यानंतर 2 चेंडू पण ते आक्रमण केले तर मात्र तो सामना इथून जिंकला जाईल गावदेवी रानसई संघाच्या माध्यमातून. वाकडीच मैदानावरती आपण सामना जरूर पाहिला होता खऱ्या अर्थानं. 2 चेंडूमध्ये 14 धाब्यांची गरज होती. त्यावेळी गोलंदाजाची खराब गोलंदाजी बीडसील संघानं तो सामना गमावला होता. 2 चेंडूमध्ये 14 धावा खर्च केल्या होत्या. इथून 2 चेंडूमध्ये 13चं समीकरण आहे मैदानाच्या आतमध्ये. मात्र अजय बसमा इतका सहजासहजी सामना सोडायला तयार नाही. त्याला देखील माहिती आहे हा सामना भरपूर महत्वाचा आहे आणि कार्तिक 11 गावदेवी रानसई संघ आता अडचणीमध्ये सापडला जातो. 1 चेंडू 12चं समीकरण. एखादा खराब चेंडू आला त्यावर ते आक्रमण केला तर मग शेवटच्या चेंडूपर्यंत सामना पाहायला मिळेल यामध्ये शंका नाही. समोर अविनाशला पण पाहतोय. समोर खेळलेत उशिरानं का होईना मात्र मी माझा नॅचरल गेम दाखवणार. फटका चांगला होता. लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षण तितकाच दमदार आणि इथून सामना जिंकलाय टीम सचिन 11 माथेरान संघानं. अभिनंदन. हार्डलक टीम कार्तिक 11 गावदेवी रानसई संघ आपल्या देखील स्पर्धेच्या माध्यमातून गोड कौतुक. नेक्स्ट मॅच मैदानावरती पाहायला मिळेल. एका साईडला बीसीसी चिंचवली आणि त्याच्या विरोधामध्ये फाईट करेल 1 स्टार वाघाची वाडी. या 2 संघांमध्ये बिग पॅट